नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनगर्जना न्यूज चॅनेल। आज आपण एका अत्यंत भक्तिमय आणि आनंददायी वातावरणाची माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या परिसरात वारकरी संप्रदायाची परंपरा जपत हजारो भाविकांच्या उपस्थितीत निंभोरे गावात निवृत्ती महाराजांची पालखी दाखल झाली आहे। गावात सर्वत्र भक्तीचा उत्साह पाहायला मिळत असून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे। व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या दृश्यांप्रमाणे वारकरी मोठ्या शिस्तीने पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत। अनेक महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही या भक्तिमय वातावरणाचा आनंद घेत आहेत। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तीचा उत्साह आणि विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत आहे। निंभोरे गावात पालखीच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी विशेष तयारी केली होती। अनेक ठिकाणी रांगोळी काढण्यात आल्या होत्या, तसेच फुलांची सजावट करण्यात आली। वारकरी संप्रदायाची परंपरा ही महाराष्ट्राची ओळख आहे। दरवर्षी हजारो भाविक पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात। या प्रवासात अनेक गावांमध्ये पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते आणि त्याच परंपरेचा भाग म्हणून निंभोरे गावातही निवृत्ती महाराजांच्या पालखीचे आगमन झाले आहे। पालखी सोहळ्यात टाळ, मृदुंग, वीणा आणि अभंगाच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे। वारकरी रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा अखंड गजर करीत पुढे जात आहेत। अनेक भाविक पालखी समोर दंडवत घालताना आणि दर्शन घेताना दिसत आहेत। गावातील युवक, महिला मंडळे आणि विविध सामाजिक संस्थांनी भाविकांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला आहे। काही ठिकाणी वैद्यकीय मदत तर काही ठिकाणी पिण्याचे पाणी आणि प्रसादाचे वाटप करण्यात आल्याचेही पाहायला मिळते। व्हिडिओमध्ये दिसणारे प्रत्येक दृश्य हे भक्ती, शिस्त आणि सामूहिक सहभागाचे उत्तम उदाहरण आहे। भाविक शांततेत आणि आनंदाने पालखी सोबत चालत आहेत। गावकरीही या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे। मित्रांनो, निंभोरे गावात आलेली निवृत्ती महाराजांची पालखी हा केवळ धार्मिक सोहळा नसून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे जिवंत दर्शन आहे। अशा सोहळ्यांमुळे समाजात एकोपा, सेवा आणि भक्तीची भावना अधिक दृढ होते। तुम्हीही या पालखी सोहळ्याला उपस्थित असाल किंवा या व्हिडिओमध्ये दिसत असलेले वातावरण अनुभवले असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच ताज्या आणि सुरक्षित आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।